नमस्कार. मुंबई तकवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे. नेहमीच्या आपल्या राजकीय बातम्यांच्या पलीकडचा व्हिडिओ आहे. याचं कारण आहे की आत्ताचा हा सीझन तो म्हणजे कॉलेजमध्ये होणाऱ्या ॲडमिशन्सचा आहे. 10वी-12वीचे निकाल लागलेले आहेत आणि म्हणूनच आता विद्यार्थी असतील, पालक असतील, हे सगळेच आता कॉलेजेसमध्ये प्रवेश कसा घ्यायचा, कुठल्या क्षेत्रात घ्यायचा, या सगळ्या संदर्भातला गोंधळ हा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात सुद्धा निश्चितच असू शकतो आणि त्याचीच वाट दाखवण्याचा प्रयत्न हा मुंबई तकचा असणार आहे. आणि त्यासाठीच आम्ही आज बोलावलेलं आहे किरण जोग सरांना, की जे आहेत करिअर काउन्सिलर, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी या संदर्भातला एक एन्सायक्लोपीडिया सुद्धा लिहिलेला आहे, जो जगातला पहिला करिअर संदर्भातला एन्सायक्लोपीडिया आहे. तसंच करिअरच्या वेगळ्या वाटा अशीही त्यांची पुस्तकं आहेत, ज्याच्यातनं त्यांनी मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना असतील किंवा पालकांना सुद्धा आपल्या मुलांसाठी नेमके करिअरचे कुठले पर्याय घेता येतील या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. पण आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे आजकाल लोकांचं वाचन कमी आणि हातात फोन जास्त आलेले आहेत, आणि म्हणूनच सर आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवर बोलवलेलं आहे, जेणेकरून जे मोबाईलमधनं या संदर्भातलं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा, की तुमचे म्हणजे पाल्य जर असतील, ते 8वीत असतील, 9वीत असतील आणि अगदी 10वीला सुद्धा असतील, तर तुम्हाला आत्तापासूनच त्यांनी कुठल्या क्षेत्रात जायला हवं याबद्दलची माहिती घेणं गरजेचं असतं. आणि जेवढं हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असतं तेवढंच पालकांसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं, की त्यांनी याबद्दलचं प्लॅनिंग हे आधीपासूनच करणं, ना की मुलांचे मार्क किती आलेले आहेत यावरून ठरवणं की त्यांनी नेमकं कुठे ॲडमिशन घ्यावी. म्हणूनच सर याबद्दलच्या चुका या फार होतात. पण आपण विद्यार्थ्यांपासून सुरुवात करूया. जे विद्यार्थी वर्ग हा आपला एपिसोड पाहत असतील, ही मुलाखत पाहत असतील, त्यांना कशा पद्धतीने सांगाल की विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना काय चुका करू नयेत आणि फक्त मला काय आवडतं यापेक्षा मला काय जमू शकतं या अनुषंगाने कशी तयारी करायला हवी? दोन्ही करता येतं, आवडतं आणि जमू शकतं, दोन्ही करता येतं. 8वी, 9वी, 10वीमध्ये करिअरची निवड केली पाहिजे. प्रॉब्लेम असा होतो की करिअरची निवड 12वीच्या रिझल्टच्या दिवशी केली जाते, 10वीच्या रिझल्टच्या दिवशी केली जाते. आपण करिअर करतो म्हणजे काय करतो? आम्ही डोंबिवलीचे लोकं दुसऱ्याच्या पायावरती उभं राहून प्रवास करतात. आई-वडील सांगतात स्वतःच्या पायावर उभं राहा. आम्ही दुसऱ्याच्या पायावर उभं राहून प्रवास करतो. विटीला जातो, संध्याकाळी घरी येतो. 58व्या वर्षी रिटायर्ड होतो. ही इज टायर्ड बट नॉट रिटायर्ड किंवा रिटायर्ड बट नॉट टायर्ड असं म्हणून आपण रिटायर्ड होतो. बायकोला म्हणतो 1 कप चहा कर. ती चहा करून बाहेर येते, तोपर्यंत नवऱ्याची मान कललेली असते. डॉक्टर येतात, सांगतात पहिला आणि शेवटचा हार्ट अटॅक. अशा तऱ्हेचं काहीतरी एक नोकरीबरोबर आयुष्य आपण करतो. तसं न करता आपली आवड बरोबर आपलं आयुष्य आणि ज्यात पैसा आहे ते आपलं आयुष्य, असा मेळ जर घातला गेला तर आपण चांगली करिअर करू शकतो. त्याच्यासाठी ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्ट 8वी ते 12वीच्या दरम्यान घेतल्या पाहिजेत, दिल्या पाहिजेत. प्रत्येक मुलामुलींनी दिल्या पाहिजेत. जर का देणं शक्य नसेल, जवळ चांगले सायक्रॅटिस्ट डॉक्टर्स नसतील, तर ऑनलाईन त्या देता येतात. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, तर ऑनलाईन ॲप्टिट्यूड, IQ, EQ टेस्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज 25 जून आहे. 50 वर्षांपूर्वी 25 जूनला आणीबाणी आली आणि त्याच्यानंतर पु ल देशपांडेंना, आपले सगळ्यांचे आवडते लेखक, अतिशय गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. त्या हुकुमशाही वातावरणामध्ये आपण पुण्यात राहू शकत नाही असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तातडीने आजच्या दिवशी प्रस्थान केलं ते बंगालला आणि रवींद्र सरोवरामध्ये ते 2 वर्ष राहिले. आणि पु ल देशपांडेंसारख्या सिनियर लेखकांनी BA विथ रवींद्र संगीत, BA विथ बंगाली हा अभ्यासक्रम केला. तेव्हा वयाची अट नाही आहे आणि त्याच्यावरती जगातलं सर्वोत्तम पुस्तक, जे मराठीतलं करिअरचं पहिलं पुस्तक आहे, रवींद्रनाथ 3 व्याख्याने, हे 1977ला आणीबाणी उठल्यानंतर प्रसिद्ध झालं. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. बरोबर. पण मला इनफॅक्ट प्रेक्षकांना हे सुद्धा सांगायचं आहे की फक्त आपल्या पाल्यापुरता हा एपिसोड मर्यादित ठेवू नका. तुम्ही जर पालक असाल आणि तुमच्या ओळखीत सुद्धा अनेक पालक असतील, विद्यार्थी असतील, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा एपिसोड नक्की पोहोचवा. अगदी ग्रामीण पट्ट्यातल्या मुलांच्या अडचणी आणि शहरी पट्ट्यातल्या सुद्धा मुलांच्या अडचणी आपण या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. माझा मूळ प्रश्न हा होता की विद्यार्थ्यांनी, जसं तुम्ही म्हणाल की 8वी, 9वी, 10वीपासूनच तयारी करायला हवी, पण विद्यार्थ्यांना याची कल्पना नसते की आणि आपण सरसकट पाहतो की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना विचारलं, एक तर ते पायलट होणार म्हणतात, डॉक्टर होणार म्हणतात, इंजिनियर होणार म्हणतात किंवा वकील होणार म्हणतात, तर त्यांना याबद्दलची कल्पना नसते की मला खरोखर ते जमू शकतं का. तर त्यासाठी तुम्ही म्हणालात की काही टेस्ट असतात, त्या टेस्ट कशा पद्धतीने कराव्यात, कुणाकडे कराव्यात, आणि ह्याबद्दल पालकांना सुद्धा काय सांगाल की त्यांनी कुठल्या चुका ह्याच्यामध्ये टाळाव्यात? पालकांनी मुलांच्यावरती प्रेशर टाकू नये. मी डॉक्टर झालो नाही म्हणून माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, मी इंजिनियर झालो नाही म्हणून मुलांनी इंजिनियर व्हावं. म्हणजे मुलगा म्हणजे काय स्वप्नपूर्ती बंगला बांधलाय का? तर ते योग्य नाही.
माझ्याकडे पालक येतात, त्यांना ते म्हणतात की आमच्या मुलाला सांगा की तो अभ्यास करत नाही. म्हटलं किती टक्के मार्क मिळतात? म्हणे 80% मिळतात. म्हटलं तुम्हाला किती टक्के म्हणायचे? म्हणे नाही नाही ते विचारू नका. तर पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्ट या 4 तासात होतात. साधारणपणे 1,500 ते 2,000 रुपये त्याचा खर्च शहरामध्ये होतो. ग्रामीण भागातल्या पालकांना मी आग्रहाने सांगेन की मुख्याध्यापकांच्यावरती आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्यावरती मदत घेऊन आपण त्या टेस्ट देऊ शकतो. सोपा मार्ग आहे. घरामध्ये खोलीचं दार लावून घ्यायचं, आरशासमोर उभं राहायचं. खोलीचं दार यासाठी लावून घ्यायचं की म्हणतील की कालपर्यंत बरा होता, आज कार्यक्रम ऐकून काय करायला लागला आहे. तर आरशासमोर उभं राहायचं, वहीचे 2 कागद घ्यायचे आणि त्याच्यावरती सॉट ॲनालिसिस करायचं. SWOT म्हणजे स्ट्रेंथ अँड वीकनेस थेअरी. आता तुम्ही मला बघताय मी किती बारीक आहे तो. त्याच्यामुळे माझ्यासारख्या माणसांनी मिलिटरीत जायचं ठरवलं तर जाता येईल का? नाही जाता येणार. त्याच्यामुळे SWOT ॲनालिसिस करायचं आणि मग आपली करिअरची निवड करायची. हा मार्ग अल्बर्ट एलिस जो करिअरचा भीष्म पितामह जगात गणला जातो. इनफॅक्ट जगाला करिअरचं मार्गदर्शन त्याच्या पुस्तकांनी केलं, लिखाणांनी केलं, दिशादर्शनाने केलं. त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे सर्व 8वी, 9वी, 10वीत केलेले पाहिजे. उन्हाळ्याची सुट्टी आहे. पालक काय करतात, 10वीचा रिझल्ट लागायच्या आधी कुठेतरी कुलू मनाली वगैरे काश्मीरला फिरायला जातात आणि मग धावपळ करतात. तसं करू नका. 8वी, 9वी, 10वीमध्ये या टेस्ट करा आणि मग करिअरची निवड केली तर ते योग्य ठरेल. आणि मला काय पाहिजे त्यापेक्षा मला काय जमेल हे जर आपण ठरवलं, माझं काय शक्य आहे, माझ्या पालकांकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे किती वेळ आहे आणि मला किती गुण मिळत आहेत, याच्यावरती जर करिअरची निवड केली तर ते योग्य ठरेल. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण प्रॅक्टिकली जेव्हा या सगळ्या गोष्टींचे विचार येतात त्याच्यामध्ये अनेक अडथळे असतात. आणि प्रामुख्याने जेव्हा मी म्हटलं की सरसकट किंवा सर्रास पद्धतीने मुलांची करिअर पाहिली गेली तर ती ढोबळमानाने त्याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं मेडिकलला मुलांना टाकलं जातं. मग भले त्याच्यासाठी पैसा घरात नसेल तरी सुद्धा कर्ज काढली जातात, पण मुलांना मेडिकलला टाकलं जातं, इंजिनिअरिंगला टाकलं जातं, लॉला टाकलं जातं. सो ही अशी आणि MBA सुद्धा आहे. ह्या टिपिकल फील्ड्समध्येच प्रामुख्याने आपल्याला प्रवाह असलेला पाहायला मिळतो. पण ह्या पलीकडे सुद्धा करिअरचे आणखीन काही ऑप्शन्स आहेत का? जर हे जमणार नसेल तर दुसरी कुठली असे करिअर ऑप्शन्स आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला पैसा पण चांगला मिळेल, म्हणजे तुमचं पुढचंही आयुष्य चांगलं होईल, पण तुम्हाला एक वेगळं करिअर सुद्धा निवडता येऊ शकते? हे पर्याय नेमके कुठले कुठले आहेत? सायन्सबद्दल तुम्ही आत्ता म्हणताय की मेडिकल इंजिनिअरिंगला ट्राय केला आणि मेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नाही तर काय करायचं? तर सर्वोत्तम पर्याय BSc मायक्रोबायोलॉजी. आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नाही तर डिप्लोमा इंजिनिअरिंग, BSc मायक्रोबायोलॉजी करून तुम्हाला चांगले पर्याय आहेत. साधारण करिअरचा हा गुच्छ काय आहे, एका मिनिटात सांगायचं झालं तर 350 विषयात BA करता येतं. 350 विषयात BA करता येतं. हां, म्हणजे MA विथ मराठी, MA विथ हिंदी, MA विथ इंग्लिश, MA विथ स्पॅनिश, हां हे आता MA विथ नृत्य, MA विथ नाट्य, असे असे अनेक विषय आहेत. आणि MA विथ चित्र, MA विथ शिल्पकला, अनेक विषय आहेत. 350 विषय आहेत. MA विथ मल्याळम, MA विथ तमिळ, भाषांचे विषय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 150 विषयात कॉमर्सचं शिक्षण घेता येतं. आत्ता तुम्ही म्हणालात तसं लोक CS, CS, ICWA नाही होऊ शकणार, पण ऑडिट अँड टॅक्सेशनचे डिप्लोमा आहेत. ऑडिट करणं सोपं आहे, काही नाही, स्वतः हिरवं पेन घ्यायचं आणि दुसऱ्याच्या चुका काढत बसायचं. गमतीचा जर भाग सोडला तर ऑडिट अँड टॅक्सेशनमध्ये खूप चांगली करिअर आहे. आणि 110 विषयात MSc करता येतं. सगळ्यात पॉप्युलर MSc कुठलं? MSc विथ ज्यूट. आणि हे ज्यूट नाही, ज्यूट म्हणजे ज्याच्या बॅग्स असतात ते ताग. हां, MSc विथ कोकोनट, MSc विथ टी, MSc विथ कॉफी. आपण चहा कॉफी पितो पण त्याच्यात आपल्याला MSc करता येतं. ज्यांना नाही डॉक्टर होता येणार मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी आपल्याला कॅन्सरमध्ये MSc करता येतं. MSc विथ ऑन्कॉलॉजी, MSc विथ TB, MSc विथ व्हायरल डिसीज, MSc विथ DNA. आत्ता अहमदाबादला क्रॅश झाला त्याच्यानंतर DNA टेस्ट केले गेले. MSc विथ वुमन स्टडीज. जगामध्ये भारतीय महिला अशा आहेत की ज्या कधी हेल्थ चेकअपकडे वळत नाहीत, त्यामुळे वुमन डिसीजेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे MSc विथ वुमन स्टडीज, MSc विथ वुमन डिसीजेस, MSc विथ क्लायमेट, MSc विथ फिशरीज, MSc विथ ओशनोग्राफी, हेही अतिशय सुरेख करिअर आहेत. MSc विथ सॉईल कॉन्झर्वेशन.
माती असशी मातीतच मिळसी. हा आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. पण सॉईल कॉन्झर्वेशन याचा अभ्यास केला तर त्या मातीचा नोकरीसाठी आणि उद्योग म्हणून देखील आपल्याला वापर करता येतो. आणि नाही जमलं फिजिक्स तर बायोफिजिक्स, बायोकेमिस्ट्री याच्यातही जाता येतं. बायोफिजिक्स, बायोकेमिस्ट्रीमध्ये खूप चांगले असे संधी आहेत. आणि सर्टिफिकेट कोर्सेस 200 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. नाही, पण हे सगळे तुम्ही कोर्सेस जे सांगताय म्हणजे 10वी नंतर. 10वी नंतरचे, पण म्हणजे हे नक्कीच मी म्हणू शकते की जेव्हा तुम्ही कोकोनट म्हणता, चहा कॉफी म्हणता, या सगळ्या गोष्टीचं कन्झम्पशन आपल्याकडे आहे. अख्खा आपल्याकडे समुद्रकिनारी पट्टा आहे जिकडे खूप मोठ्या प्रमाणात नारळ असतो. चहा कॉफी तर आपण सर्रास पितो. सो ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याकडे कन्झम्पशन आहे, म्हणजे वर्ग आहे. पण सगळ्यात बेसिक लोकांना प्रश्न असतो तो म्हणजे की ह्याच्यातनं मला पैसा मिळेल का? मी ज्या वेळेला एकतर ह्याच्या संधी कुठे आहेत, म्हणजे तुम्ही हे एवढे सगळे जे कोर्सेस सांगितले आहेत, हे कोर्सेस करणारे कॉलेजेस आपल्याकडे तेवढे आहेत का? दुसरा प्रश्न की ह्याच्यातनं ज्यावेळेला मी माझं करिअर निवडते त्यावेळेला वेल एस्टॅब्लिश्ड करिअर जी पाहिली जातात की जिकडनं तुम्हाला लाखो कोटींचे पॅकेजेस मिळतात, त्यामुळे ते एकदम त्यांचं लाईफस्टाईल बदलू शकतात, हवं ते खरेदी करू शकतात, हवं तिकडे फिरू शकतात. लोकांची ही धारणा झालेली आहे आजकाल नोकरीला पाहता की मला फक्त माझं घर चालवण्यापुरता पैसा नाही, तर मला ऐशोआराम करण्यासाठी सुद्धा पैसा माझ्याकडे आला पाहिजे. तर जेव्हा तुम्ही हे सगळे फील्ड्स सांगता त्याच्यातनं सुद्धा तेवढा पैसा हा कमवता येतो का? पैसा कमावता येतो, तेवढा कमावता येतो असं मी म्हणणार नाही. 2 वेळेची रोजीरोटी सुटू शकते. ऑफिशियली WHO नियमाप्रमाणे, युनायटेड नेशन्सच्या नियमाप्रमाणे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी अनेक वेळेला सांगितलं त्याप्रमाणे देशामध्ये 90 कोटी लोकांना आज 5 किलो धान्य सेंट्रल गव्हर्नमेंट देतं. म्हणजे 140 कोटी लोकं आहेत असं गृहीत धरलं तर 90 कोटी लोकांना सरकार अनुदान देत आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा 90 कोटी लोकं हे गरीब आहेत असं म्हणता येईल. त्यांना गरिबी रेषेच्या वरती आणण्यासाठी काय करायचं, त्यांच्या मुलांनी काय करायचं, तर याच्यातले कुठलाही कोर्स करून जॉब अपॉर्च्युनिटीज मिळू शकते का? हो, मिळू शकते. 104 करिअरमध्ये जॉब आहेत. 820 करिअर आहेत, त्याच्यातल्या 104 करिअरमध्ये जॉब आहेत. आत्ता आपण सॉईलचा उल्लेख केला. गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी सॉईल कॉन्झर्वेशन या विभागामध्ये 110 पुअर डिस्ट्रिक्ट्समध्ये विभाग उघडलेले आहेत. ज्यूट याच्यामध्ये कारखाने उघडलेले आहेत. टी याच्यामध्ये आसाममध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्टार्टअप चालू झालेत आणि कारखाने उभे राहिलेत. आपण चहा पितो तो कुठून तरी येतो ना, कॉफी पितो तो कुठून तरी येतं. आणि सॉईल कॉन्झर्वेशन, ज्यूट याचंही मोठ्या प्रमाणामध्ये तागाचं उत्पादन होतं. आता आपण ज्यूटबद्दल बोलूया थोडंसं. तागाचं उत्पादन होतं, कपड्याचं उत्पादन होतं. तेव्हा MSc कापड करता येतं आणि त्याच्यानंतर कापड इंडस्ट्री जी मुंबईमध्येच आहे त्याच्याकडे आपण वळू शकतो. आता हे कोर्सेस कुठे आहेत? तर देशामध्ये 120 विद्यापीठांमध्ये हे कोर्सेस आहेत. महाराष्ट्रामध्ये 9 विद्यापीठांमध्ये हे कोर्सेस आहेत. आणि सर्टिफिकेट कोर्सेसबद्दल मुंबई पुण्यापुरताच मर्यादित आहे की नाही, बाकी ग्रामीण अजिबात नाही. पट्ट्यांमध्ये? संभाजीनगरला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, अमरावतीला आहे, परभणीला अतिशय चांगलं कॉलेज आहे, दापोलीला आहे. सेरिकल्चर, ॲग्रिकल्चर, डेअरी डेव्हलपमेंट आणि हॉर्टिकल्चरची उत्कृष्ट कॉलेजेस अकोला, परभणी, दापोली आणि राहुरी इथे आहे. वेटरनरी कॉलेजेस आहेत. आज घरटी एक ॲनिमल असू शकतं. आपली गोमाता आहे, गाय बैल यांचं पालन करणं हे गावामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि शेतीसाठी आवश्यक आहे. तर वेटरनरी सायन्स सर्टिफिकेट कोर्स याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे हॉलंडने आपल्याला सांगितलं. मग आपण का नाही हॉलंडला सांगायचं? जर गाईला आपण पुसतो तर गाईची काळजी पण घेतली गेली पाहिजे आणि त्या शेणातून पण चांगलं खत निर्माण होऊ शकतं. याच्याबद्दल अनेकांची भाषणं उपलब्ध आहेत, यूट्यूबवरती पण आहेत. त्याच्यामध्ये काय काय करता येईल, खत कसं तयार करता येईल, म्हणजे शेतीच्या जोडीला आपण पूरक व्यवसाय कसा करू शकतो, हे चंद्रपूर, भंडारा, अकोला, गडचिरोली, यवतमाळ, विदर्भ, बीड, परभणी इथल्या मुलामुलींना जर कळायला हवं असेल, गरीब घरातल्या मुलामुलींना कळायला हवं असेल, तर सर्टिफिकेट कोर्स इन ॲग्रिकल्चर हा देशातला सर्वोत्तम कोर्स महाराष्ट्रामध्ये 5हून जास्ती ठिकाणी आहे. ॲडमिशन्स आहेत आणि 10वी-12वी नंतर त्याला ॲडमिशन मिळते. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. इंजिनियर आणि डॉक्टर सगळ्यांना होता येणार नाही. दुर्दैवाने तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. 5% पालक 95% करिअरकडे वळतात आणि 95% पालक
5% करिअरकडे वळतात. म्हणजे तुम्हाला एक वैयक्तिक अनुभव सांगतो. करिअर काउन्सिलर म्हणून मला दुपारी फोन येतो, कुठली तरी एक महिला बोलत असते, आम्ही काउन्सिलिंगला तुमच्याकडे येणार आहोत डोंबिवलीला. म्हटलं हो, तुमचं नाव लिहून ठेवलं आहे. म्हणतात की काय आहे ना, की माझी नंडेनी मेडिकलला गेलेली आहे, ती डॉक्टर आहे आणि भावाची बायको ती इंजिनियर आहे आणि काय माझ्या मुलीची दळभद्री लक्षणं, ती MA विथ डान्स करायचं म्हणते म्हणे. अशी कुठे करिअर असते का? तर आल्यावरती तिला सांगा की तू डॉक्टर हो नाहीतर इंजिनियर हो आणि सांगू नका मी सांगितलं आहे म्हणून. अज्ञानामध्ये किती सुख असतं नाही. 2 दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा फोन आलेला असतो की मी घरी आईवडिलांना माझ्या तालावर नाचवते, शाळेत शिक्षकांना माझ्या तालावर नाचवते, मला मायक्रोबायोलॉजीतला गंधही येत नाही आणि इंजिनिअरिंगला जायचं नाही, मी नक्की केलं आहे MA विथ डान्स करायचं. आईवडिलांना सांगा की हिला MA विथ डान्स करू दे म्हणून आणि सांगू नका मी सांगितलं आहे म्हणून. सो मुलं आणि पालक यांच्यामध्ये जनरेशन गॅप प्रचंड आहे आणि तो एका जनरेशन नाही आहे, अनेक जनरेशनचा आहे. मोबाईलमुळे जनरेशन आफ्टर जनरेशन पुढे गेलेले आहेत आपण आणि पालक जुन्या जमान्यामध्ये आहेत आणि मुलं पुढच्या जमान्यामध्ये आहेत. मी त्यासाठी मुलांना शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे, आवडीप्रमाणे आणि पालकांचं प्रेशर न घेता करिअर करावी. आपल्याला आईवडिलांची मॅडम कधी आठवण होते? आपण 10वी 12वी पास होतो तेव्हा होते. नाक्यावरती उभा राहून गप्प्या मारताना आईवडिलांची आठवण होत नाही. ब्रिटनी स्पिअर्सच्या सौंदर्याची चर्चा करताना आईवडिलांची आठवण होत नाही. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची चर्चा करताना आईवडिलांची आठवण होत नाही. मग आईवडिलांना आपण कधी विचारतो, 10वी 12वी पास होतो आणि विचारतो मी कोणती करिअर निवडू? अरे मित्र कुठे गेला, मैत्रीण कुठे गेली, त्यांना जाऊ दे ना कुठे जायचं. मला सत्वाची ओळख करून घेऊन मला ज्यात इंटरेस्ट आहे तिथे जायचं. खाशबा जाधव तिथे गेले, ते पैलवान झाले आणि भारताला ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक या मराठी मुलांनी मिळवून दिलं. PT उषा तिथे गेली, आईवडील सांगत होते इंजिनियर हो आणि 84 साली 1/शतांश सेकंदाने ऑलिम्पिकमध्ये तिचं ब्रॉन्झ पदक हुकलं. धावता येत नव्हतं आणि धावायला चपला नव्हता, पण मिल्खा सिंगनी धावण्याची आवड होती म्हणून ते स्पोर्ट्समध्ये गेले आणि जगातली सर्वोत्तम करिअर त्यांनी केली. आणि म्हणून शाळेमध्ये जे पुढे असतात ते आयुष्यामध्ये कायम मागे पडतात आणि शाळेमध्ये जे बॅक बेंचर्स असतात ना ते आयुष्यामध्ये पुढे जातात. आपले निळू फुले आपले सगळ्यांचे आवडते, ते हेड माळी होते पुण्यामध्ये. AFMC नावाचं कॉलेज आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. त्यांचं चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्यांनी ते बागकाम केलं, पण मग ते चित्रपटामध्ये आले आणि त्यांनी उत्तम करिअर केली. तेव्हा खुद को पहचानो, आपल्या आवडीप्रमाणे करा आणि कृपा करून मित्र मैत्रिणी आई वडील यांना शनिवार रविवारी त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात वेळ घालवा, त्यांना 10 वेळेला नमस्कार करा, पण करिअर तीच करा जी तुम्हाला आवडते. मला कला आणि क्रीडा क्षेत्रातल्या करिअरवर यायचं आहे, कारण महाराष्ट्रातनं असे खूप मोठमोठी नावं होऊन गेलेली आहेत की जी या क्षेत्रातनं मोठी झालेली आहेत आणि आज महाराष्ट्र त्यांच्यामुळे सुद्धा ओळखला जातो. फक्त मला तत्पूर्वी प्रेक्षकांना आठवणीने हे सांगायचं आहे की मला ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे जास्तीत जास्त पालकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. माउथ पब्लिसिटी ही खूप चांगली असते, त्यामुळे जेवढं जास्त लोकांना सांगता येईल तेवढं सांगा. आणि हे मी का सांगते, कारण की ग्रामीण महाराष्ट्रात किंवा ग्रामीण पट्ट्यात, कुठल्याही राज्याचं असू दे, पण ग्रामीण पट्ट्यांमध्ये हे एक्सपोजर नसतं, लोकांना ही कल्पनाच नसते की अशाही पद्धतीने करिअर ही निवडली जाऊ शकतात. टिपिकल असतं की एवढे एवढे मार्क मिळाले की सायन्सला जायचं, एवढे एवढे मार्क मिळाले तर मात्र आर्ट्स निवडायचं. ह्या पलीकडे एक्सपोजरच नाहीये. तर त्या मुलांसाठी किंवा त्या पालकांसाठी काय सांगाल की तुम्ही कुठल्या चुका नाही केल्या पाहिजेत? तुम्ही ग्रामीण पट्ट्यातनं येत आहेत, बरेच जण हे मागास वर्गातनं सुद्धा येत असतात, SC असतील, ST असतील, OBC असतील. त्यांना त्या विद्यार्थ्यांनी काय करावं की ज्यांना कसलंच एक्सपोजर नाहीये, त्यांच्या हातात कदाचित फोन्स पण अजून आलेले नसतील, इंटरनेट आलेलं नसेल, त्यांना जग कुठे जातं याची तेवढी कल्पना आलेली नसेल, अनेक सोयीसुविधा त्यांच्या दारापर्यंत आलेल्या नसतात. त्या मुलांनी आपली परिस्थिती सुधारावी यासाठी कुठले करिअर निवडावे? कारण त्यांना सगळ्यात महत्त्वाचं असतं की मी पैसा कसा घरी आणू शकेल तर माझ्या घरी आज खायला मिळेल किंवा उद्या खायला मिळेल. ही ज्यांच्याकडे एवढी भ्रांत असते, तर अशांनी करिअरच्या वाटा कशा निवडाव्या? जगामध्ये जितके लोक अभ्यास करतात, परीक्षांना बसतात, फक्त भारतात, महाराष्ट्रात नाही, संबंध जगभर, त्याच्यातले 80% लोक हे नापास झालेले आहेत. सांगत नाहीत लोक, पण 8वी 9वी असो, 12वी असो, BA BCom BSc असो, इंटरव्ह्यू असो, UPSC MPSC असो, इंजिनिअरिंग मेडिकल असो किंवा पहिली दुसरी असो, जे नापास होतात ते आयुष्यात पुढे जातात. याच्यावरती पुस्तक आहे
नापास मुलांची गोष्ट आणि नापास विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक, लेखक अरुण शेवते, हे पुस्तक वाचलं पाहिजे. मी याचा उल्लेख मुद्दामून केला कारण ग्रामीण भागामध्ये एक भयंकर कल्पना आहे की नापास झालं म्हणजे आता शिक्षण सोडून दे, घराण्याला बट्टा लागेल वगैरे. तसं काही नसतं. शिक्षण अजिबात सोडू नये, कॉन्सन्ट्रेट करावं, एखादी शिकवणी लावावी किंवा संध्याकाळी अभ्यास करावा आणि मग पास होण्याचा प्रयत्न करावा. जगामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगल्या करिअर केल्या ते नापास झाले, त्याच्याबद्दल आपण 1 मिनिट बोललं पाहिजे. न्यूटन, जगाचा बुद्धीचा बादशाह, नापास. अल्बर्ट आइन्स्टाईन, नापास. थॉमस अल्वा एडिसन, नापास. अमिताभ बच्चन, नापास. डॉक्टर श्रीराम लागू, नापास. ही लिस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येईल. पण जे नापास झाले ते पुढे गेले. बिल गेट्सचं उदाहरण, जगाचा बुद्धीचा बादशाह बिल गेट्स, त्याला वडिलांनी पत्र लिहिलं की अरे तू शाळा कॉलेज काय सोडतोयस. तो म्हणाला मी कॉलेजमध्ये परत येईन आणि बिल गेट्स कॉलेजमध्ये परत आला. तो ड्रॉपआउट होता. ते पदवीदान समारंभामध्ये पदवी देण्यासाठी परत आला. त्याचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. बिल गेट्सनी स्वतः काय सांगितलं ते मी मुलांना सांगेन. मित्र हो, कॉम्प्युटर म्हणजे सॉफ्टवेअर नाही हो. आयुष्याचं जर का कॉम्प्युटर चांगला चालायला हवा असेल, नोकरी, धंदा, यश, पैसा हवा असेल तर हार्डवेअरवरती कॉन्सन्ट्रेट करा, सॉफ्टवेअरवरती नाही. सॉफ्टवेअरवरती अख्खं जग कॉन्सन्ट्रेट करतं आहे. जर हार्डवेअर हार्ड नाही आहे आणि सॉफ्टवेअर सॉफ्ट पण नाही आहे, तेव्हा हार्डवेअर कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. सर्टिफिकेट कोर्सेस करूनही पुढे जाऊ शकता. आणि आत्ताचं जगातलं, आत्ता गेले 6 महिने लोक इतके वेडे झालेले आहेत. ए आय आलं आता नोकऱ्या जाणार. तर नोकऱ्या नाही जाणार. ए आय आल्यावरती नोकऱ्या जाणार याच्यावरती बोललं पाहिजे. MBA ए आय आलं आहे आणि MBA ए आय सुरू करणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज वाशीमध्ये आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ग्रामीण भागाबद्दल आपण बोलू. धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड अशा भागांमध्ये पालकांची मानसिकता मुलांना शाळेतून काढण्याकडे असते. हे चुकीचं आहे. CD देशमुख जे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते, ते अतिशय गरिबीतून वरती आले आणि त्यांनी करिअर केली. त्यांचं ते UPSC त्यांनी केलं. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री झाले. तेव्हा ICS होतं, देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं. तेव्हा लंडनमध्ये परीक्षा व्हायची. भारतीय मुलांना परीक्षा तिकडे जाऊन द्यायला लागायची. एक उदाहरण द्यायला पाहिजे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. त्यांचा खर्च रोहा गावातल्या लोकांनी केला. SSC झाले, मग UPSCला बसले, तेव्हा त्याला ICS म्हणायचे. तेव्हा प्रश्न आले, 10 प्रश्न आले. आता नियम आहे, तो आजही आहे मॅडम, 75 वर्षांनी आहे. समजा नियम असा आहे, प्रत्येक परीक्षेत आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनी हा नियम समजून घ्या की 10 पैकी 6 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पण एखाद्या मुलांनी 10च्या 10 प्रश्न सोडवले तर मग कुठल्या प्रश्नांची उत्तरं तपासायची. तर ज्या विषयात सगळ्यात जास्त मार्क प्रश्नाला मिळाले त्या 6 प्रश्नांची उत्तरं तपासायची. हा 10वी 12वीला MPSC UPSCला नियम आहे. आजही तो नियम आहे. CD देशमुखांनी 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं दिली आणि खालती लिहून ठेवलं, कोणतेही 6 तपासा. ते रोह्याला होते. पंचा पांघरून घराच्या बाहेर बसलेले होते. घरची गरिबी, आई 1 वाटी भात करायची, 5 जण त्याच्यामध्ये जेवायचे. 18 विश्व दारिद्र्य होतं. पोस्टमन आला तेव्हा तारा यायच्या. आता मुलांना तारा म्हणजे काय माहिती नाही आहे. कोणी मेलं तर तार यायची आणि कोणी पहिलं आलं तर तार यायची. चिंतामण तुझा रिझल्ट आला. ते म्हणाले थांब, माझा रिझल्ट आला ना, मला माहिती आहे माझा रिझल्ट. मला एवढंच सांग, संबंध जगामध्ये ICSला जे लाखो मुलं मुली बसली त्यात दुसरं कोण आलं. पण स्पर्धा परीक्षांमध्ये येण्याची एवढी ओढ मुलांमध्ये का आहे? प्रत्येकालाच अधिकारी का व्हायचं आहे? आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा काय सांगाल? म्हणजे तिथे तुम्ही कसं तपासावं की मी खरोखर MPSC किंवा UPSC परीक्षा द्यावी का? माझी ती क्षमता आहे का? की मी सरळ बरं त्याच्यामध्ये पण आपण म्हणू शकतो की चला तुम्हाला हौस आहे, तुम्हाला व्हायचं आहे, एखादा अटेम्प्ट देऊन बघा, हेही आपण करू शकतो. पण जर सातत्याने त्याच्यामध्ये पण यश मिळत नसेल तर मग अशा मुलांनी कुठल्या वाटा निवडाव्या? खास करून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? देशामध्ये 60 लाख लोक नोकरीसाठी दरवर्षी प्रयत्न करतात. 60 लाख लोक. त्याच्यामध्ये 20 लाख लोक स्पर्धा परीक्षांना बसतात. मग ते राजस्थानमध्ये असतील, पंजाब हरियाणामध्ये असतील किंवा महाराष्ट्रात असतील. 20 लाख लोक स्पर्धा परीक्षांना बसतात
आणि त्याच्यातले 30,000 लोक फक्त सिलेक्ट होतात. म्हणजे सिलेक्शनचं प्रमाणच मुळामध्ये अतिशय कमी आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे 3 अटेम्प्ट द्यायला हरकत नाही. त्याच्यासाठी उत्कृष्ट क्लासेस आहेत. पुण्यामध्ये, दिल्ली, कलकत्त्यामध्ये आहेत. पण त्याची तयारी 10वी नंतर केली पाहिजे. मुलं काय करतात, 21 ते 28 वयोगटात स्पर्धा परीक्षा देतात. हा अत्यंत गंभीर विषय आहे. 10 ते 5 नोकरीचं अट्रॅक्शनमधून लोक स्पर्धा परीक्षेकडे वळतात, किंवा काहींना खरंच गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे म्हणून वळतात. पण याचा अतिशय सविस्तर उहापोह या देशातल्या सर्वोत्तम IPS ऑफिसर किरण बेदी यांनी केलं आहे. त्यांनी पुस्तक लिहिलं आय डेअर, आणि त्यांनी अतिशय चांगलं काम या क्षेत्रात केलं आहे. अनेकांनी केलं आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जर जायचं असेल तर त्याची तयारी 18 ते 21 वयोगटात केली पाहिजे. मोबाईल बंद ठेवला पाहिजे. कृपा करून मी मुलांना सांगेन की MPSC UPSC करायचं असेल तर मोबाईलला रामराम केला पाहिजे, आणि तरच स्पर्धा परीक्षांवरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. मुलं मोबाईलवर कॉन्सन्ट्रेट करतात आणि परीक्षेकडे दुर्लक्ष करतात. ही दुःखाची गोष्ट आहे. आणि मग 21 ते 28 वयोगटामध्ये 3दा स्पर्धा परीक्षेला बसलं पाहिजे. जर जमत नसेल तर दुसरे ऑप्शन्स ओपन ठेवले पाहिजेत. 100 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट, 100 लाख कोटी ही भारतामध्ये सध्या होते आहे. गेल्या 10 वर्षात रस्ते तयार होत आहेत, आणि त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रचंड डिमांड आहे. पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगला डिमांड आहे. नेव्हल आर्किटेक्चर, देशाची खरंच संरक्षण क्षेत्रात प्रगती होते. म्हणून परवा आपण ऑपरेशन सिंदूर आपण मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवू शकलो. नेव्हल आर्किटेक्चर फ्री आहे. जर तुम्हाला आर्मी आणि नेव्हीमध्ये ॲडमिशन मिळालं तर स्कॉलरशिप 100% आहे. ह्या मुलामुलींनी लक्षात ठेवलं पाहिजे. कशा घ्यायच्या, कुठून, म्हणजे कशा अवेल करता येतील? म्हणजे 12वी नंतर जर NDA केलं किंवा डेहराडूनला तिथला कोर्स केला आणि आपल्याला आर्मी आणि नेव्हीमध्ये प्रवेश मिळाला आणि पुढे शिक्षण घ्यायचं आहे, मग ते BA BCom BSc असू दे, किंवा सैन्यामधील अधिकाराच्या जागा असू देत, किंवा संपूर्ण इंजिनिअरिंग म्हणजे BE असू दे, तर त्याचा संपूर्ण खर्च हा सरकार करतं. पण मुलं तिथे जात नाहीत. पण हे थोडं आणखीन सविस्तर सांगा की म्हणजे सगळ्या वर्गातल्या मुलांना स्कॉलरशिप मिळते? SC ST मुलांना, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या सर्व मुलांना, ज्यांना मेडिकल इंजिनिअरिंगला जाता आलेलं नाही त्यांना, किंवा ज्यांना केवळ एक शिपाई म्हणून भरती होता आलेलं आहे त्यांना, आर्मीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर पुढे शिकायचं असेल तर 100% खर्च ते डिपार्टमेंट करतं. आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे कुठे जाऊन करायचं, म्हणजे त्या कॉलेजेसमध्ये करता येईल? म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ते करता येईल. नेव्हल आर्किटेक्चरमध्ये करता येईल. डेहराडूनला ते करता येईल. याची उत्तम कॉलेजेस मसुरी आणि डेहराडूनला आहेत. आणि त्याच्याच बरोबर मुंबईमध्ये आहे, माझगाव डॉकमध्ये आहे, मद्रासमध्ये आहे. देशातलं सर्वोत्तम नेव्हल कॉलेज विशाखापट्टणममध्ये आहे, कलकत्त्यामध्ये आहे. भारताला सुंदर असा सागरी किनारा लाभला आहे आणि नेव्हीमध्ये आपला देश प्रगती करतो आहे. मग नेव्हीत जाता कधी येईल? तर 18 ते 28 वयोगटात जाता येईल. हे बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा देऊनच जाता येतं. मुलींना प्रवेश आहे का? मुलींना प्रवेश आहे. SC STना मोठ्या प्रमाणात प्रवेश आहे. OBCना प्रवेश आहे. पण मी जे सांगतोय ते प्रमोशन संदर्भात सांगतोय. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा तिथे ॲडमिशन घेऊन गेला किंवा मुलगी तिथे गेली आणि तिने 12वी उत्तीर्ण केलं आहे आणि तिने इच्छा प्रदर्शित केली, तसा अर्ज केला की इथे आल्यानंतर मला BE करायचं आहे, तर त्याचा पूर्ण खर्च ते डिफेन्स डिपार्टमेंट करतं. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अतिशय उत्तम प्रगती आपण करतो आहे. कुंजू राणीचं उदाहरण महत्त्वाचं आहे. पुरुषांची आवडती करिअर म्हणजे व्यायाम करणं, मलखांब, वेटलिफ्टिंग. आणि मलखांब, वेटलिफ्टिंग, व्यायाम करणं याच्यामध्ये सगळ्यात चांगली करिअर कोण करत आहे? महिला करत आहेत. PT उषापासून अनेक उदाहरणं आहेत, बॉक्सिंगपर्यंत अनेक उदाहरणं आहेत. त्या महिला चांगल्या करिअर करत आहेत. आणि महिलांची चांगली आवडती उदाहरणं म्हणजे साड्या आणि दागिने. 100% मेकअपचं सामान आणि ज्वेलरी डिझायनिंग याच्यामध्ये पुरुष काम करतात,
महिला नाहीत. तेव्हा महिलांसाठी वेगळ्या करिअर कोणत्या आणि पुरुषांसाठी वेगळ्या करिअर कोणत्या हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर तुम्ही विचारण्याच्या आधीच तुम्ही एक महिला आहात, तर महिलांना खूप चांगला स्कोप आहे आणि कार्यक्रम बघणाऱ्यासुद्धा ग्रामीण भागातल्या मुलींना मी सांगू इच्छितो की तुम्ही PT उषाला डोळ्यासमोर ठेवून जर केलं आणि बॉक्सिंगमध्ये जर चांगली करिअर केली, धावण्यामध्ये चांगली करिअर केली, तर सरकारतर्फे मगाशी आपण स्कॉलरशिपची चर्चा करत होतो, 100% अनुदान आहे. कॉलेज कुठे आहे? कांदिवलीला आहे, पतियाळाला आहे, BA विथ स्पोर्ट्स, उत्तम कॉलेज आहे, 100% अनुदान आहे. खासबा जाधवांबद्दल आपण बोललो तर तिथे गेलं पाहिजे. आणि सगळ्या मुलामुलींना मी अगदी हात जोडून विनंती करीन की GRE, GMAT, TOEFL या परीक्षा द्या. BA, BCom, BSc नंतर या परीक्षा देता येतात. 12वी नंतर SAT नावाची परीक्षा आहे, अतिशय सोपी परीक्षा आहे, ही द्या. 40 लाख रुपये स्कॉलरशिप मिळते. मगाशी आपण स्कॉलरशिपबद्दल बोलत होतो. नाही, पण महिलांचा मुद्दा निघाला म्हणून महिलांची शक्यतो करिअर ही थांबतात, त्याला ब्रेक लागतो किंवा संपतातच ही सहसा पाहतो त्याच्यामध्ये लग्नानंतर किंवा त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर. बरेचदा महिला म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रेस्ट्रिक्शन्स अनेक असू शकतात. अनेक अशा महिला आहेत की त्या त्याच्यानंतर सुद्धा करिअर सुरू ठेवतात, ही उत्तम गोष्ट आहे. पण अनेक महिलांचं करिअर हे त्याच्यामध्ये थांबलेलं सुद्धा आपण पाहतो. लग्नापर्यंत बऱ्याच महिला जॉब करत असतात, नंतर कधी कधी ट्रान्सफर होतात, म्हणजे तुमचं लग्न कुठे झालेलं आहे त्या पट्ट्यामध्ये तुम्ही जाता, मग कदाचित तिकडे ऑप्शन नसतो म्हणून त्या घरी थांबतात. कधी कधी मूल होतं, मग त्याच्या देखभालीसाठी त्या डिलिव्हरी सगळा तो पिरियडमध्ये त्या घरीच थांबतात, मुलाकडे पाहायला कोणी नसतं म्हणूनही बऱ्याचदा महिला जॉब सोडून घरी थांबतात. आता ही प्रत्येकाची अपरिहार्यता आहे, नाईलाज आहे, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. पण अशा महिलांना सुद्धा घरच्या घरी राहून सुद्धा काही करिअर ऑप्शन्स आहेत का? अगदी काही थोडक्यात सांगायचं झालं तर काही महिला टायपिंगची कामं घेतात, काही महिला जेवण ऑर्डर्स घेत असतात की जे त्यांना घरच्या घरी थांबून सुद्धा करता येऊ शकतं. पण त्याही पलीकडे जाऊन घरीच थांबून तुम्ही असं काही करिअर नव्यानं तयार करू शकता. महिलांचा आवडता विषय म्हणजे स्वयंपाक, तर सर्टिफिकेट कोर्स इन कॅटरिंग आहे त्याच्यासाठी. आपल्या इथे वाशीला आहे, पुण्याला आहे, औरंगाबादला आहे आणि परभणीला पण आहे, नागपूरला पण आहे, कॅटरिंग आहे. पण अतिशय चांगली गोष्ट, महाराष्ट्र स्वयं बचत महिला गटांमध्ये आघाडीवरती आहे. स्वयं बचत महिला गटांची नोंदणी 50 लाख महिलांनी नोंदणी केलेलं देशातलं महाराष्ट्र हे आघाडीवरचं राज्य आहे. 10,000 रुपये काढतात आणि त्याच्यातून शिक्षण, त्याच्यातून सेल्फ हेल्प ग्रुप चालवले जातात आणि शेतकरी, शेतमजूर, घरातल्या महिला त्याच्यामुळे प्रगती करू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर शेती करताना तुम्हाला जोडधंदा करता आला आणि गच्चीवरील शेती, बंगल्यातील शेती असं जर करता आलं, याचे कोर्स आहेत. रोपवाटिका लावणं, रोपवाटिका अतिशय सुंदर कोर्सेस आहेत. एक बंगला, एक घर, गावामधला एक वाडा हा तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गाला नेतो. जरूर गरिबी आहे, मी कुठल्या घरात जन्मायचं माझ्या हातात नाही, कुठल्या जातीत जन्मायचं माझ्या हातात नाही, पण माझी प्रगती करणं हे माझ्या हातात आहे आणि महिला ते करतायत. एक उदाहरण दिलं पाहिजे. स्वातंत्र्य सेनानी आणि देशातले सर्वात चांगले नेतृत्वापैकी एक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ज्यांनी गीता रहस्य लिहिला, त्यांना ब्रिटिश सरकारने पकडलं आणि त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये टाकलं. तेव्हा पत्र यायची, त्यांच्या मुलांनी त्यांना पत्र लिहिलं, मी SSC झालो, पुढे काय करू. तेव्हा करिअर गायडन्स करणारं कोणी नव्हतं. SSC झालो, पुढे काय करू. हे जगातल्या सर्वात हुशार गणितज्ञांनी, सेनानींनी लिहिलं, तू काहीही कर, तुला आवडेल ते कर. अगदी चपलाशिव पत्र उपलब्ध आहे, आर्काइव्समध्ये आहे. अगदी चपला तयार कर. पुण्यातलं ते 100 वर्षापूर्वीचं टिळक नावाच्या घरातलं वातावरण, चपला शिव. पण लोकांनी म्हटलं पाहिजे चप्पल विकत घ्यावी, ती लोकमान्यांच्या मुलाच्या दुकानातलीच विकत घ्यावी. त्यामुळे करिअरला जातीची अट नाही. डॉक्टर राम मनोहर लोहियांची आठवण काढली पाहिजे. त्यांनी देशाला एक रस्ता दाखवला. त्यांनी म्हटलं की जात नाही ती जात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही उल्लेख केला पाहिजे. त्यांनी जगातली सर्वोत्तम करिअर केली. त्यांनी म्हटलं की जाती जातील, म्हणजे एखादा खरं उल्लेख मी योग्य नाही करणं, पण सो कॉल्ड उच्चवर्णीय, सो कॉल्ड स्टेटस असलेल्या घरातल्या मुलांनी
BSc लेदर करून चपलांचं दुकान काढायला काय हरकत आहे? आणि एखाद्या आपल्या SC ST बांधवांनी MA विथ टेम्पल करून देवळामध्ये नोकरी करायला काय हरकत आहे? जात नाही ती जात हे खोटं ठरेल आणि जातींचा अडसर दूर होईल. करिअर गायडन्स त्याला मदत करेल आणि त्याच्यासाठी पण हे थोडं ऑफबीट मी ऐकलं की निश्चित MA MSc विथ इन टेम्पल. टेम्पल, हां, म्हणजे असे धार्मिक पण कोर्सेस धार्मिक कोर्सेस. MA विथ ख्रिश्चियानिटी, MA विथ इस्लाम अलीगड विद्यापीठाचा कोर्स आहे. MA विथ हिंदुइझम, MA विथ ज्युइझम तेल अविवला कोर्स आहे. आणि अतिशय चांगले कोर्स आहेत. धर्माचा अभ्यास, अस्तित्वाचा अभ्यास, देवाचा अभ्यास. देवाचा अभ्यास 12 तऱ्हेने करता येतो. अगदी वॉशिंग्टन DC पासून न्यूझीलंडपर्यंत सर्व विद्यापीठांनी देवाचा अभ्यास सुरू केला आहे. मग तो भगवंताचा अभ्यास असेल, येशूचा असेल, नाहीतर जिओनिझमचा असेल, ज्यूंचा असेल. ज्यू आत्ता चर्चेत आहेत इस्रायलच्या युद्धामुळे. सुदैवाने महाराष्ट्रातले सर्व राजकारणी हे कधी ना कधी कुठल्याही राजकीय पक्षाचे आहोत इस्रायलला जाऊन आलेले आहेत आणि तसंच हॉलंडलाही जाऊन डेअरी डेव्हलपमेंटचा अभ्यास केला पाहिजे. आणि स्कॉलरशिपबद्दल मॅडम आपण बोलत होतो. GRE GMAT टॉफेल द्या. 40 लाख रुपये स्कॉलरशिप आहे. 40 लाख जास्ती नाही. 40 लाख म्हणजे $50,000. म्हणजे इथे BA करून तिथे MBA करा, इथे BE करून तिथे MS करा आणि मग 85 रुपये दिले की $1 मिळतो. 85 वर्ष भारतात नोकरी करून जेवढे पैसे मिळतील अमेरिकेत 1 वर्षात मिळतील. मग पुण्यामध्ये परत या आणि सुख शांती समाधान नावाचा बंगला बांधा आणि उर्वरित आयुष्य इडियट गाईड्स ऑफ करिअर वाचत घालवा, असं मी गमतीने सांगेन. पण तसं नाही. GRE GMAT टॉफेल द्या आणि बाहेरच्या देशात न्यूझीलंडकडे कोणाचं लक्ष नाही. ऑस्ट्रेलिया, हॉलंड, आयर्लंड ही जगाची शिक्षणाची राजधानी आहे. आयर्लंड ते जगातली सर्वात जास्त शिक्षणाचं केंद्र आहे. मराठी मुलं अर्ज करत नाहीत का? माझे पंजाबी बांधव जातात, गुजराती बांधव जातात. मराठी मुलांना मी सांगेन ग्रामीण भागातल्या GRE GMAT टॉफेल आणि 12वी नंतर SAT नावाची परीक्षा देऊन आपण तिथे गेलं पाहिजे. मला शेवटाकडे नेते. 2 प्रश्न एकत्रच घेते. एक म्हणजे जेव्हा तुम्ही अशा परीक्षांचा उल्लेख करता किंवा परदेशात जाण्यासंदर्भातला उल्लेख करता, त्यातला 2 प्रामुख्याने बॅरियर्स असतात किंवा ते ज्याच्यामुळे आपण एक पाऊल मागे टाकू कदाचित असे असतात. ते म्हणजे एक, इंग्रजी न येणं. त्याच्यामुळे बाहेर जाताना बरेच जण कसरतात किंवा या परीक्षा देताना त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. आणि दुसरं असतो तो म्हणजे पैसा. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत, पण अशी मुलं की ज्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व नाही आहे, तर त्यांना सुद्धा कुठले ऑप्शन्स आहेत करिअरचे? आणि म्हणजे मी दुसरा प्रश्न नंतरच घेते. पहिले प्रामुख्याने हा घ्यायला हवा, कारण बऱ्याच जणांना अजूनही म्हणजे आता हळूहळू सगळेच जण इंग्लिश मीडियममधनं पुढे येत आहेत, पण जे अजूनही आमच्या वयातले आहेत, 20-30शीतले आहेत, की ज्यांचं इंग्रजीमधनं शिक्षण झालेलं नसावं किंवा त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व नसावं, पण त्यांना पण करिअर घडवायचं आहे, तर इंग्रजी येत नसताना सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकता किंवा एक चांगलं करिअर घडवू शकता का? SAT देण्या एवढं किंवा GRE GMAT टॉफेल देण्यासाठी इंग्रजी येणं, मॅथमॅटिक्स येणं GREसाठी हे निश्चितपणे गरजेचं आहे. पण जगाची भाषा इंग्लिश नाही, जगाची भाषा स्पॅनिश आहे. संबंध जगभर जर्मनी आहे, हॉलंड आहे, इटाली आहे, युरोपमधले सर्व देश आहे. इथे स्पॅनिश अनिवार्य आहे. फ्रान्स आहे, फ्रेंच अनिवार्य आहे. इंग्रजीमधून कोणीही संभाषण करत नाही. हे ऐकून आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्यामुळे इंग्रजीचा थोडा बागुलबुवा झालेला आहे. जर आपल्याला बाहेरची एक भाषा येत असेल तर अतिशय चांगलं आपण करू शकतो. जॅपनीज वगैरे. उदाहरणार्थ समजा मी BSc करतोय किंवा एखादी मुलगी BA करते, तर मग तिने काय करायचं? तर पुणे विद्यापीठ, अमरावती, नागपूर, औरंगाबाद किंवा मुंबई विद्यापीठामध्ये MA विथ मराठी, MA विथ हिंदी, MA विथ इंग्लिश, MA विथ स्पॅनिश, MA विथ जॅपनीज, MA विथ आयरिश कुठलाही एक कोर्स करायचा. हा कोर्स 7 वर्षांचा आहे. हा रविवारी आहे. फी अतिशय कमी आहे. 10,000च्या आत फी आहे. म्हणजे 7 वर्ष रविवारी एक भाषा शिकायची आणि इतर देशांमध्ये भाषा या विषयात जॉब करायचा. MA विथ व्याकरण याला प्रचंड डिमांड आहे. व्याकरणाचा अभ्यास, भाषेची उत्पत्ती कशी झाली. ज्ञानेश्वरांनी भाषेच्या उत्पत्तीबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये खूप काही लिहिलं आहे. आत्ता आपल्याकडे वेळ नाही, आपण बोलू शकत नाही. पण वारी चालू आहे तेव्हा गाणब्या तुकारामाचा गजर केला पाहिजे.
नंतर नुसतं BSc करा, साधं BSc. एक भाषा शिका, कॉम्प्युटर हार्डवेअर एक 6 महिन्याचा कोर्स करा आणि संपूर्ण जगाला कवेत घेणारा आणि 100% जॉब असणारा कोर्स म्हणजे 6 महिन्याचा मोबाईल रिपेरिंगचा अभ्यासक्रम हा करा. तेव्हा ज्या विद्यार्थिनींना इंग्रजी येत नाही तर त्यांच्यासाठी मी मुद्दामून सांगतोय, पाऊल मागे नाही, मराठी पाऊल पडते पुढे, हे नेहमी सत्य आहे. आणि अगदी शेवटाला म्हणजे की जो असा वर्ग आहे की ज्यांना असं वाटतं की मला काही जमतच नाहीये, मी खूप पर्याय पाहिले, मी खूप कोर्सेस करायचे प्रयत्न केले, मला काहीच जमत नाही, मी जातोय तिकडे मला अपयश येतंय, ह्याने सगळा जो हताश झालेला वर्ग असतो त्यांना काय सांगाल? म्हणजे कदाचित बऱ्याचदा मी मगाचपासून खूप वेळा त्याचा उल्लेख करते, कारण माझ्यासमोर सुद्धा ती मी उदाहरणं पाहिलेली आहेत, माझ्या गावाकडे सुद्धा ती उदाहरणं पाहिलेली आहेत. टिपिकल जे कोर्सेस दिसत असतात त्याच्याकडेच ते जात असतात आणि मग या सगळ्यामध्ये यश येत नसतं. किंवा अगदीच असे विद्यार्थी सुद्धा आहेत ना की जे पास तर झालेलेच असतात पण त्यांचे पर्सेंटेज फक्त 35-40% सुद्धा असतात. अशांना असं वाटतं की मला तर काहीच जमत नाहीये. घरच्यांकडनं, समाजाकडनं सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलं जातं की ह्याला काही जमतच नाहीये, मग ह्याला लावा कुठल्या तरी दुकानावर वगैरे, अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण ही मुलं कशा पद्धतीने करिअर घडवू शकतात? या बाबतीमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे आपण वळूया. एका मिनिटात अल्बर्ट एलिसकडे वळूया. त्यांनी काय म्हटलं की करिअर करताना किंवा स्वतःच्या आयुष्याचा विचार करताना दुसऱ्याचा विचार करू नका. जग काय म्हणेल, जगाला काय म्हणायचे ते जग म्हणेल. मला एक छान SMS आला होता, लोग क्या कहेंगे आप ही सोचेंगे तो आप क्या कहेंगे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे SMSकडे दुर्लक्ष करून लोक काय म्हटले, काका मामा आत्या मावशी भयंकर असतात, त्यांना नातेवाईक असं पण म्हणतात, तेच प्रेशर टाकतात प्रचंड. तर ते काय म्हणतील, आईवडील काय म्हणतील, मोठा भाऊ मोठी बहीण हे काय म्हणतील आणि पाय खेचणारे शेजारी पाजारी काय म्हणतील, याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतः विचार करा, आपल्या गावात मी काय करू शकतो, कुटीर उद्योग चालू करू शकतो का? अहो 600 कुटीर उद्योग आहेत, 600 कुटीर, महाराष्ट्र ही तर कुटीर उद्योगांची जननी आहे. 600 छोटे कुटीर उद्योग आहेत आणि ते सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 6 महिने ते 1 वर्षापर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि कमी गुण मिळाल्यावरती, इनफॅक्ट नापास झाल्यावरती सुद्धा त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळते. आणि इंडिया इज अ स्टार्टअप कंट्री. 2047 सालांबद्दल आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी अनेक भाषणं गेल्या 10 वर्षात केली आहेत. 2047 साली आपण जगातला सगळ्यात बलवान देश होण्यासाठी काय करू, त्याच्यासाठी एक उत्तर म्हणजे स्टार्टअप. आपण काहीतरी शोधून आपण एकत्र येऊन केलं पाहिजे आणि ते जर आपण केलं म्हणजे गावामधली माणसं जी 10वीपर्यंत शिकली आहेत किंवा शिकलेली नाहीत असे विद्यार्थी एकत्र आले, बँकेचं लोन घेतलं, एखादी ट्युशन लावली, एखादा कोर्स केला किंवा व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, महापालिका मार्ग, विटी या ठिकाणी जाऊन जर माहिती घेतली आणि गावामध्ये परत आले आणि एक सुंदर स्टार्टअप त्यांनी सुरू केलं तर यश निश्चित आहे. प्रॉब्लेम असा आहे की 10 ते 5 या काळातल्या नोकऱ्या आता संपणार आहेत, संपलेल्या आहेत. आणि मग एक प्रश्न सगळ्यांच्या समोर जो वाचून उभा आहे, मगाशी आपलं थोडंसं बोलणं राहिलं ते AI बद्दल, की AI जॉब घालवेल का? तर AI जॉब नाही घालवणार. AI एका सेकंदामध्ये, कॉम्प्युटर 10 मिनिटात जे काम करायचं ते AI एका सेकंदात करेल. पण AI हे आपला गुलाम म्हणून आपण वापरलं पाहिजे. AIला डोक्यावरती चढवता कामा नये. कॉम्प्युटर आले तेव्हा लोकांना वाटलं अरे कॉम्प्युटर आले आता सगळे जॉब गेले. पण मी एक आग्रहाने सांगतो की 200 मोबाईल निघाले. भारतामध्ये 200 कोटी मोबाईल आहेत. ही काहीच परिस्थिती भूषणावह नाही आहे, पण 200 कोटी मोबाईल आहेत. त्यामुळे 1 कोटी लोकांना जॉब मिळाले. मोबाईल रिपेरिंगमध्ये जॉब आहेत. 100 कोटी कॉम्प्युटर्स जगात आहेत. त्यामुळे 1 कोटी लोकांना जॉब मिळाले. तसं AIमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. AI MBA करा, MBA AI. त्याच जोडीला AI हा IQकडे नेतो. जरूर उत्तम पत्र लिहून देईल, वापर करेल, गणितं सोडवेल, हॉस्पिटलला मदत करेल, इंजिनिअरिंगला मदत करेल, मेडिकलला मदत करेल. चांगली गोष्ट आहे, सगळ्याला AI मदत करेल. पण AI भावनांकामध्ये पूर्णपणे फेल आहे. आपले मित्रमैत्रिणी आपल्याला प्रोत्साहन देतील,
आजी आजोबा नातीच्या पाठीवरती हात ठेवतील आणि म्हणतील नापास झालीस ना, काही हरकत नाही, चांगला अभ्यास कर, पुढे जा. पत्नी पतीला, पती पत्नीला प्रेमपत्र लिहील, ती AI लिहू शकणार नाही. आणि गावामधली मुलं मुली जे सांगतात, खरं म्हणजे मी सांगितलं पाहिजे की नाही, कारण ती माहीर आहेत या विषयात, की प्रेमपत्र लिहिणं आणि ILUचे मेसेज टाकणं AI हे करत नाही. AIला भावनांक नाही, इमोशनल इंटेलिजन्स नाही. तेव्हा स्वतःची बुद्धी स्वतःच वापरा. AI हा आपला गुलाम आहे. आपल्या डोक्यावरती त्याला चढवून देऊ नका आणि भीती बाळगू नका. जे कोणीही करू शकत नाही, मॅथमॅटिक्स करत नाही, मायक्रोबायोलॉजी करत नाही, फिजिक्स केमिस्ट्री करत नाही, ते आपण करतो. आणि ते काय करतो तर भीती बाळगतो. त्याच्यासाठी BA विथ सायकॉलॉजी आहे. घाबरून जाऊन चालणार नाही. अहो, हिटलरला कोणी हरवलं? हिटलर ब्रिटिशांनी नाही हरवलं, अमेरिकेने नाही हरवलं. दक्षिण आफ्रिकेतून काही सैन्य निघालं जे ब्रिटनतर्फे लढत होतं आणि थेट बर्लिनपर्यंत जाऊन पोचलं. ते महाराष्ट्रामधली महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट होती. हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की मराठी माणूस पुढे आहे. हिटलरला हरवणारा मराठी माणूस, 7 समुद्रापार झेंडे लावणारा मराठी माणूस आणि उत्तम करिअर करणारा मराठी माणूस, CD देशमुखांचा वारसा सांगणारा मराठी माणूस, टिळक आगरकरांचा वारसा सांगणारा मराठी माणूस आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर करणारा मराठी माणूस हा नेहमीच पुढे जाईल. त्यासाठी भीती बाळगू नका, हे मी आग्रहाने सांगेन. या सगळ्यातनं विद्यार्थ्यांच्या मनातला असलेला गोंधळ हा दूर होईल अशी मी अपेक्षा ठेवते. आणि जसं आता सरांनी खूप उदाहरणं दिली, मराठी माणूस किंवा महाराष्ट्र आज सुद्धा जागतिक पातळीवर जो ओळखला जातोय त्याच्यामध्ये ही सगळी उदाहरणं आहेतच, पण त्याचसोबत कला आणि क्रीडा, मी मगाशी जसं म्हटलेलं होतं, लता मंगेशकर आहेत की ज्यांना जग ओळखतं आणि त्या मराठी आहेत. महाराष्ट्राला त्याचा खूप मोठा अभिमान आहे. सोबत मंगेशकर कुटुंब आहेच, पण त्याचसोबत सचिन तेंडुलकर सुद्धा आहे की ज्याने सुद्धा क्रीडा क्षेत्रातनं आपलं करिअर घडवलेलं आहे आणि आज जग त्याला ओळखतंय. परिणामी महाराष्ट्राची येस, ते खूप मोठं उदाहरण आहे की तो नापास झालेला होता. त्यामुळे फक्त संकुचित त्याच क्षेत्रांमध्ये करिअर करण्यापेक्षा जर मुलांची इच्छा असेल आणि त्यांच्यात ती क्षमता असेल तर करिअरच्या वेगळ्या वाटा सुद्धा त्यांना घेऊन पाहू देत, त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळू शकतं. या सगळ्या संदर्भात तुम्हाला आणखीन डिटेल समजून घ्यायचं असेल तर सरांची पुस्तकं आहे, ज्याचा मी सुरुवातीलाच उल्लेख केलेला होता. पुस्तकं सुद्धा घ्या. मुलांच्या हातामध्ये जितका मोबाईल देण्यात आलेला आहे तितकीच पुस्तकं सुद्धा देण्याचा प्रयत्न नक्की करा. त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रबोधन हे होत राहील. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जर वाटत असेल की हे असे व्हिडिओ आम्ही पुढे सुद्धा करत राहावे तर त्याबद्दलचे सुद्धा तुमचे सजेशन्स हे खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबत आहोत, पण कॅमेरामन मनीष शिरीषकर, प्रकाश मोरधरा, राजू इनामदार, राजू रेवणकर आणि राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक.